आनंदाची सफर या उपक्रमाअंतर्गत विदर्भातून मुंबई दौऱ्यावर आलेल्या 30 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली। मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे, रसिकाश्रय संस्थेचे प्रमुख महेश पवार आणि त्यांचे सहकारीही यावेळी उपस्थित होते। यावेळी एकल महिलांनी राज ठाकरे यांच्याशी बातचीत करताना आपले प्रश्न मांडले। विदर्भात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर पीक कर्ज माफ होतं, पण मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज माफ होत नाही, ते आम्ही कसं फेडायचं असा प्रश्न या महिलांनी उपस्थित केला। यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित महिलांना आर्थिक सहकार्य करून संस्थेच्या कामाला शुभेच्छा दिल्या। यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यामध्ये असणाऱ्या रसिकाश्रय संस्थेच्या वतीनं प्रत्येक वर्षी जीवाची मुंबई आनंदाची सफर अशा पद्धतीचा एक उपक्रम राबवण्यात येतो। या उपक्रमाच्या अंतर्गत यंदा मुंबईमध्ये पुन्हा एकदा रसिकाश्रय संस्थेच्या वतीनं एक टीम मुंबई दर्शनासाठी आलेली आहे। आपण पाहतोय खरं तर राज ठाकरेंसोबत बोलताना तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर बोलत होता। खास करून काय म्हणले राज ठाकरे, काय त्यांना विचारलं तुम्हाला आणि काय तुमच्या प्रश्न होते? माझा म्हणजे 1,500 रुपये निराधार आहे ना, 3,000 रुपये झाला पाहिजे असं सरांना मी सांगितले, मागणी मागितली आहे। तर त्यांच्या समोर आम्ही जे शेतकरी आत्महत्येचा आहे तो मुद्दा मांडलाच, पण शेतीमालाला जो भाव आहे तो महत्त्वाचा होता आमचा। कारण आमच्या शेतीमधून जो माल निघून जातो, छोटे मोठे जे कास्तकार आहे त्यांना वेळेवर भाव मिळत नाही आणि त्यांच्या जवळचा जेव्हा माल चालला जातो त्याच्यानंतर त्या शेतीमालाला भाव मिळतो, त्याला काहीच अर्थ नाही आहे। किमान आम्हाला आमच्या एका क्विंटल मागे आम्हाला 10,000 किमान तरी भाव मिळायला हवा। 13 वर्ष झाली मिस्टर गेले आणि पोराला आता सांभाळता आता तो 11वीला आहे। 10वीला त्याला चांगले मार्क्स असून सुद्धा सायन्समध्ये पण त्यांनी आर्ट निवडलं, कारण त्याला माहिती आहे की आपली मम्मी समोरचा खर्च करू शकत नाहीत, आपण आर्टच घेतलं पाहिजे। माझी सरकारला एवढीच विनंती आहे आमच्या महिलांकडून की जे शिक्षण आहे ते पूर्णतः विधवा महिलांच्या मुलांचं फ्री करायला पाहिजे। काही महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते राज ठाकरेंसमोर त्यांना मांडले होते। आता या सगळ्या विषयांसंदर्भात राज ठाकरेंना आपण सरकारशी संवाद साधू अशा पद्धतीची एक प्रतिक्रिया या सर्वांशी बोलताना देखील दिली। कॅमेरामन रोहित कांबळेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। वळूयात पुढच्या बातमीकडे।